धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका येथे एका अल्पवयीन मुलीला 12वीची परीक्षा द्यायला जाताना गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। पाहूया सविस्तर या बातमीमधून। सातारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका येथे एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12वीची परीक्षा सुरू असलेली ही मुलगी एक्स्ट्रा क्लासेससाठी जात असताना हेल्मेटधारी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली। त्यानंतर तिला काय घडले याची काहीच आठवण नसल्याचे समोर आले आहे। पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती पुणे येथे असल्याचे लक्षात आले। तेथून तिने स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला आणि नंतर ती सुखरूप घरी परतली। या प्रकरणी मुलीचे वडील यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। बाजीराव वरागडे, उपसरपंच ग्रामपंचायत आराडी। ही माझी पुतणी आहे, थोरल्या बंधूंची मुलगी। काल तिच्या बाबतीत अशी घटना घडली, अक्षरशः डोक्याला इतका ताण आला की आपल्या बाबतीत हे घडले, आणखीन दुसऱ्या कोणाच्या बाबतीत काही घडू नये। ती पूर्ण बेहाल झाली होती, पूर्ण रडत होती, तिला काय सुधरत नव्हतं। तर आज आम्ही इथं मेढा पोलीस स्टेशनला आलेलो आहे, त्यांच्याकडे तक्रार देणार आहे। आमची एवढीच विनंती आहे, आज माझ्या पुतणीबद्दल हे घडलेलं आहे आणि कुठल्या गावातल्या किंवा इतर गावातल्या मुलीबद्दल असं काही घडू नये, कुणाला भूल टाकून नेणे हे असे प्रकार वाढत चालले आहेत। तर मी आता साहेबांना सांगणारच आहे की तुम्ही ह्याच्यात अगदी लक्ष घालून ह्याच्यावरती कडक कारवाई, कठोर कारवाई करण्यात यावी। जी कोण घटना करत असेल ह्याची चौकशी करून पूर्णपणे कडक कारवाई करावी, एवढी मी विनंती करतो त्यांना। काल तिचा 1-3च्या दरम्यान फोन आला, माझा फोन बंद होता, पण माझ्या बंधूला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं तर तिला अशा ठिकाणी बाबा पुण्यामध्ये नेऊन सोडलेले आहे। त्याच्यानंतर मग तिथला एक जोडीदार त्यांना फोन केला, तो तिथं त्या ठिकाणी पोहोचला। त्यांनी ते बघितल्यानंतर तिची अवस्था एकदम बेकार होती, ती रडत होती, तिला कुठं आणून सोडलं हे काही कळत नव्हती काय। त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं बाबा की तिला इकडे घेऊन ये। मग तो तिथून तिला इकडं 6च्या दरम्यान 6-6:30 वाजता तिथून घेऊन आला। मी रोजच्या प्रमाणे गावातून निघाले, आमच्या मंदिरापाशी आले, तिथून मी गाडीला हात केला। हेल्मेटवाले एक काका होते, त्यांनी मला गाडीवर बसवून नेले। त्याच्यानंतर मी सोनगावमध्ये पोहोचले। त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही। त्याच्यावर डायरेक्ट मला 3 वाजता शुद्ध आली आणि मी पुण्याच्या पुढं होते। मी काकांना फोन केला, तेव्हा पण मला काही समजत नव्हतं मी कुठे आहे, म्हणून मी तिथल्या एका काकांशी माझ्या काकांना बोलायला दिलं आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं आणि मग काकांनी मला घ्यायला आले। तुझ्या बरोबर काय मारहाण झाली, तुला काय? मला नाही काही आठवत। कुठं लागलं? माझ्या फक्त हिथं हाताला लागलं, हिथं लागले आणि फक्त पायाला लागले। म्हणजे तुला मारहाण पण केली त्या व्यक्तीने? हां, पण ते मला काही आठवत नाही। हे मला नंतर शुद्धीवर आल्यानंतर कळलं की मला इथं लागलंय म्हणून। या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये काय तक्रार दाखल केली का? अजून तरी नाही काय। मग आता माहिती द्यायसाठी आता आलोय आम्ही पोलिसांकडे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।